नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अनिल स्वागत करतो तुमचं शेतीचं डॉक्टर युट्यूब चॅनल फेसबुक पेजमध्ये. तर मित्रांनो, आज आपण सोयाबीन पिकासाठी कुठलं खत पेरायला पाहिजे या संदर्भात माहिती घेणार आहोत. बाजारात भरपूर प्रमाणाचे खत झालेले आहेत मित्रांनो. 40-45 प्रकारच्या ग्रेड झालेल्या आहेत. त्यात कन्फ्युजन होतं की आपण कुठलं खत सोयाबीनला पेरायला पाहिजे. त्यामध्ये 20-20-13 आहे, डीएपी आहे, 14-35-14 आहे, 9-24-24 आहे, 8-21-21 आहे. भरपूर खत आहेत की कुठलं पेरावं हे बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये कन्फ्युजन आहे. तर सर्वात प्रथम मित्रांनो लक्षात घ्या, सोयाबीन हे 90 ते 100 दिवसाचं पीक आहे. त्या पिकाची खताची कुठल्या आवश्यकता आहे हे लक्षात घेऊनच आपल्याला खताचं मॅनेजमेंट करणं आवश्यक असतं. यामध्ये महत्वाचा विषय मित्रांनो सोयाबीनला. कारण सोयाबीन हे पीक जे आहे ते स्वतः नत्र स्थिरीकरण करतं. आता बऱ्याच जण लहान लहान मुलं पण आहेत, त्यांना पण माहित होऊन गेले की सोयाबीनच्या मुळीवर गाठी असतात, ते नत्राचं स्थिरीकरण करत असतात. त्यामुळे नत्राची आवश्यकता सोयाबीन पिकाला नाहीये. जरी लागलं तरी ते पावसाच्या पाण्यामधनं किंवा आपण जे वर्ण फवारणी करतो त्यामध्ये आपण 19-19, 12-61, 13-40-13 जे काही अन्नद्रव्य घेतो त्याच्यामधून आपल्याला नायट्रोजनची मात्रा त्याची भरून निघत असते. डीएपी मधला नायट्रोजन तो त्याच्या कामाचाच नाही मित्रांनो, तो लिच आउट होऊन निघून जात असतो. त्याला पाहिजे फॉस्फरस. फॉस्फरस जेवढा जास्त प्रमाणात मिळेल ते रिझल्ट चांगले देणार असतो. कारण फॉस्फरसची मात्रा आपल्या जमिनीमध्ये खूप कमी प्रमाणात असते. त्याच्यामुळे आपल्याला ते उपलब्ध करून देणं खूप महत्वाचा विषय आहे. राहिला पोटॅश. पोटॅश पण आपण फवारणीच्या माध्यमातून देत असतो, त्यामुळे आपल्याला त्याची पण तिथं भरपाई होऊन जाते. आपण डीएपी पेरतोय, सगळ्यात जास्त प्रसिद्ध असणारं खत डीएपी. सोयाबीनला जास्त डीएपी पेरा ही बऱ्याच जणांची मागणी होते, पण डीएपी मार्केटमध्ये मिळत नाही आणि मिळाला तर तो भेसळीचा असतो. त्याच्यामुळे आपण पर्यायी खताकडे वळणं खूप आवश्यक आहे. तर यामध्येच आपण एक माहिती देणार आहोत. मागच्या आपण 5 वर्षापासून आपल्या वैयक्तिक शेतामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट जे की झिंक बोरॉन कोटेड येतं याचा वापर करत आहोत. तर त्या खताचे काय फायदे आहेत आणि डीएपी आपण का टाळायला पाहिजे, डीएपी मध्ये आणि सुपर फॉस्फेट मध्ये काय बदल आहे या संदर्भात सविस्तर माहिती घेणार आहोत. सिंगल सुपर फॉस्फेट मध्ये एकूण 4 प्रकार येतात. त्यानंतर अजून एक प्रकार आहे टीएसपी आणि त्यानंतर अजून एक प्रकार आहे यूएसपी. या संदर्भात आपण पुढे माहिती घेणारच आहोत. तर सिंगल सुपर फॉस्फेट मध्ये आपल्याला 16% सुपर फॉस्फेट, त्यामध्ये 20% कॅल्शियम, 0.5% झिंक, 0.2% बोरॉन आणि सल्फर 12% मिळतं. आता हेच आपण किलोच्या हिशोबाने जर काढायला गेलो तर कुठल्याही खताची मात्रा आपण 100 किलो मध्ये घेऊन त्याची टक्केवारी काढायची असते. तर 100 किलो सुपर फॉस्फेट मध्ये आपल्याला 16 किलो सुपर मिळेल, 20 किलो कॅल्शियम मिळेल, 500 ग्राम झिंक मिळेल, 200 ग्राम बोरॉन मिळेल आणि 12 किलो सल्फर मिळेल. एवढे आपल्याला घटक एसएसपी मध्ये मिळतात. याच्या व्यतिरिक्त आपण डीएपी मध्ये जर पाहायला गेलो तर डीएपी मध्ये आपल्याला 18-46 म्हणजे 18% नायट्रोजन आणि 46% फॉस्फरस हा 100 किलो मध्ये मिळत असतो. मुळात मित्रांनो पोत्यावर जे टेक्निकल येतंय ते 100 किलोच्या पट्टीमध्ये असतं, एवढं लक्षात ठेवा. कारण 18-46 पोत्यावर लिहिलेलं असतं आणि ते 100 किलो मधलं असतं. पोत्यामध्ये किती येतं ते 9 ते 20 या प्रकारे ते असतं. आता सुपर फॉस्फेट मध्ये जे काय 16% लिहिलेलं आहे हे पोत्यामध्ये किती येणार आहे 8. तर 100 किलोचं पर्सेंटेज आपण घ्यायचं असतं. तर जाणून घेऊया आता सुपर फॉस्फेटचे फायदे. सुपर फॉस्फेटमुळे मित्रांनो काय होतं, जमीन भुसभुशीत राहते. दुसरी गोष्ट, मुळांचं जे कार्यक्षेत्र वाढायचे ते व्यवस्थित पद्धतीने वाढतं. झाडाची ती अतिरिक्त वाढ होऊ देत नाही. ते मातीतून होऊन जात नाही. त्यामुळे बाकीचे जे आपण कुठले खतं पेरतोय त्याच्यामध्ये लिचआउट होण्याचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात असतं. उदाहरणार्थ आपण 20-20-0-13 पेरलं तर पाऊस पडल्यानंतर लगेच त्याचं पाणी होऊन शेताच्या बाहेर निघून बऱ्याच नदीला निघून जायला चालू होतं. त्यामुळे आपण सुपर फॉस्फेटचा वापर केला असता ते जागेवर पडून राहतं, जमिनीतून बाजूला सरकलं जात नाही. तर यामध्ये दुसरा घटक आहे कॅल्शियम. कॅल्शियमचं काय काम आहे मित्रांनो बऱ्यापैकी तुम्हाला माहिती आहे, तरी पण सांगतो. कॅल्शियम हे झाडाच्या जडणघडणमध्ये, फुटवा होण्यामध्ये किंवा झाडाचं सेल डिव्हिजन होण्यामध्ये, झाडाचा बुंदा व्यवस्थित बनण्यामध्ये, फुलधरण्यामध्ये आणि मुळांची कार्यक्षेत्र वाढवण्यामध्ये खूप त्याचं योगदान असतं. त्यामुळे आपल्याला कॅल्शियम, चांगल्या स्वरूपाचा कॅल्शियम सुपर फॉस्फेटमध्ये मिळून जातो. त्याच्यानंतर आहे सल्फर. सल्फर जे आहे ते आपण बेनसल्फ नावानं किंवा अदर कंपन्या जे काही येतं सल्फर आपण घेतो. आता बेनसल्फचे तुम्ही दर बघू शकता, गगनाला भिडलेले आहेत. जवळपास 1200-1300 रुपयाला 10 किलोची बॅग झालेली आहे. तर त्याच्याऐवजी तो आपण सुपर फॉस्फेट वापरलेला असेल तर आपल्याला वेगळं सल्फर घेण्याची आवश्यकता नाही. त्यामध्ये आपल्याला 12 किलो सल्फर मिळतं 100 किलोमध्ये. एकरी 2 पोत्याचं प्रमाण आपण पेरणार असतो, त्यामुळे 12 किलो सल्फर ऑलरेडी आपल्या पिकाला मिळून जातं. त्याच्यानंतर येतो मित्रांनो झिंक. झिंकचं काय काम आहे तर शेंडा व्यवस्थित चालवणे, फांदी व्यवस्थित काढणे आणि जे काही फुलाच्या दांड्या वगैरे निघतात त्या चांगल्या ठोकर निघाव्या ह्यासाठी आपल्याला झिंक काम करत असतं. तर आपल्याला 100 किलो मध्ये 500 ग्राम झिंक मिळतं मित्रांनो. त्याच्यानंतर बोरॉन. बोरॉनचं कार्य काय आहे मित्रांनो, तो फुलधारणा व्यवस्थित काढणे, मुळांची वाढ व्यवस्थित चालवणे, तंतुमय मुळांचं प्रमाण त्याला वाढवणे, शेंडा फ्रेश ठेवणे, शेंड्यावर कुठल्या प्रकारच्या अन्नद्रव्याच्या डिफिशियन्सी न येऊ देणे आणि जेणेकरून जमिनीमध्ये काही सेंद्रिय कर्ब वगैरे जे काही गोष्टी आहेत त्या निविष्ठ पिकाला व्यवस्थितरित्या उपलब्ध व्हावं म्हणून आपल्याला बोरॉन ते काम करत असतं. तर या उलट आपण डीएपी मध्ये बघायला गेलो तर फक्त आपल्याला नत्र आणि स्फुरद मिळतं. ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला त्यामध्ये काहीच मिळत नाही मित्रांनो आणि त्याच्या भेसळीचं प्रमाण खूप जास्त आहे. कारण युरिया आणि डीएपी हे सर्वात जास्त मागणी केली जाणारी खत आहेत. ह्याच्यामध्ये भेसळीचं प्रमाण पण जास्त आहे किंवा अणुवर विक्री ह्या गोष्टी जास्त होतात.
त्यामुळे आपण SSP ला जर प्राधान्य दिलं तर आपल्या पिकाची नक्कीच वाढ आपल्याला तुम्हाला चांगली दिसत. तुम्ही ह्या प्रत्येक वर्षी जे कुठले खत वापरताय ते वापराच, पण एखाद्या एकरसाठी तुम्ही सिंगल सुपर फॉस्फेटचा जे की झिंक बोरॉन कोटेड मधलं येतं त्याचा तुम्ही वापर करा. तुम्हाला त्याचे रिझल्ट 100% नक्कीच चांगले मिळून जातील. तर याच्या व्यतिरिक्त सुपर फॉस्फेट मध्ये अजून 2 जे प्रकार आहेत त्या संदर्भात एक वेगळा व्हिडिओ आपण देऊ. त्यामध्ये दुसरे 2 प्रकार जे आहेत एक TSP ट्रिपल सुपर फॉस्फेट आणि दुसरं USP युरिया सुपर फॉस्फेट, असे 2 प्रकारचे सुपर फॉस्फेट येतात. त्या संदर्भात माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्की घेऊ. धन्यवाद.